गणपती बाप्पा, महाकाली माता की. हॅलो गाईज, टुटून फॅमिलीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळपासूनच मी सगळ्यांच्या मागं लागलो लवकर आवरून घेण्यासाठी. का आता आपण निघालो एका स्पेशल ठिकाणी. आता ते ठिकाण स्पेशल काय आहे, आपण तिकडे का निघालो आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच. ते कळून घेण्यासाठी हा ब्लॉग कंप्लीट बघा, बिलकुल स्किप करू नका. जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांनी लाईक शेअर करा, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. सो आता आपण जिथं निघालो आहे त्याचा प्लॅन आमचा ॲक्च्युली मार्चमध्येच होता, पण अनफॉर्च्युनेटली मार्चमध्ये शुभांगीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे हा प्लॅन आपण पोस्टपोन केला होता. सो बाय गॉड ग्रेस आता तिचा पाय आता बऱ्यापैकी व्यवस्थित झाला आहे आणि शी इज रिकवरिंग नाऊ. तो आता हा प्लॅन आपण रिझ्यूम करतो आहे. तर तिकडे निघायच्या आधी आपण काय काय प्रिपरेशन केली हे सुद्धा आपण बघून घेऊ. आदल्या दिवशी आम्ही काय काय प्रिपरेशन केली तिकडे जायसाठी हे सुद्धा बघून घेऊ. सो चलो आपण निघूया. गाडीची हालत धुळीमुळे खूप खराब झाली होती. सर्वात पहिले तिला वॉश करण्याचं ठरवलं आणि निघालो होतो वॉशिंग सेंटरला. आपण आउटर क्लिनिंगच करून घेऊ, कारण उद्या परत ट्रिपमध्ये मुलं काहीतरी पॅकेट फूड चिप्स वगैरे खातील आणि खराबच करतील. सो डीप क्लीन त्याच्या नेक्स्ट वीक. सो लेट्स गो. वॉशिंग केल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही देवीचे ओटी आणि पूजेचे साहित्याच्या सामानाची खरेदी केली. चला निघतोय. गणपती बाप्पा, महाकाली माता की. आता आपण चार्ज दिलाय रामभाऊंकडे. ॲक्च्युली मी काल नाईट शिफ्ट केली होती आणि 8 वाजता लॉगआउट केलं आहे. सो मे बी डोळ्यावर झोप आहे, त्यामुळे म्हटलं रिस्क नको, लेकरा बाळांसोबत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रॅव्हलिंग करत असताना गाडीमध्ये मागे बसल्यावर शंभू आणि पिऊची खूप मस्ती सुरू होती. तर शुभीच्या पायाला त्रास नको म्हणून मी पिऊला समोर माझ्यासोबत बसवण्याचा निर्णय घेतला. पिऊ, शंभू समोर आता बोगदा येणार आहे, आपण आता करू करायच्या. कुठे आहे तुला मिशी? कुठे मला कुठे मिशी? मला कुठे आणि तुला कुठे मिशी? मिशेल बाई आहे तू, मिशेल बाई. हॅलो. हळू. शंभू झोपली आता, शंभू झोपली, शंभू झोपली. तू पण झोप आता. मी पण झोपू. बरं. आणि ड्रायव्हर अंकलला सांगायचं झोपायला. ते जर झोपले तर मग टेन्शन होऊन जाईल आपल्याला. खेड शिवापूरच्या टोल नाक्यानंतर मलाही थोडी झोप लागून गेलेली. जनरली ड्रायव्हर शेजारच्या सीटजवळ झोपू नये असं म्हणतात, पण काल नाईट शिफ्ट असल्यामुळे वर्कलोड खूप होता, त्यामुळे बिलकुलच रेस्ट झाली नाही. त्यामुळेच आपण रामू भैयांना सोबत घेतलेलं आहे की ड्राईव्ह ते करतील आणि मला थोडी रेस्ट होऊन जाईल आणि फॅमिलीला थोडी रेस्ट होऊन जाईल. आता आपण एका ठिकाणी थांबलोय चहा नाश्त्यासाठी. सकाळी भरपूर नाश्ता केलेला, त्यामुळे भूक तर नाही जास्त, पण इथे बटाटे वडा खूप भारी भेटतो. सो थोडा लाईट चहा नाश्ता करू आणि मग पुढे निघू. कसं आहे? खूप छान झाडी आहेत ना ग बाहेर. शंभू, शंभूचं काय खाणं चालू आहे? व्हील्स हे खायला पाहिजे. पोळी भाजी नको, मटण नको. त्याला कशी करते शंभू तू? नको कसं करती? नको कसं करती त्याला? व्हील्स पाहिजे, वेफर्स पाहिजे, चाऊमेव पाहिजे. जेवण नको, फक्त हे प्रवासात मिळणार बर का, घरी नाही मिळणार. ओके. पाहिजे. मम्मी तू बोल, मी नुसतं करते.
अशीच मस्ती मजा करत शेवटी आपण 3-3.5 तासाच्या नंतर आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी भारी पडलो आता संकट निवारी. सो गाईज आत्ताच आम्ही देवीच्या मंदिरात पोहोचलो आहे. दर्शन घेतलं आहे, देवीची ओटी वगैरे भरलेली आहे आणि देवीच्या मंदिरात ठिकाणी बसलो आहे. छान थंडपैकी वारं वाहत आहे आणि उठावंच नाही वाटत आहे मंदिरातून. काय हो, खरंच खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय. म्हणजे इथला ऑरा सांगूच नाही शकत आहे शब्दात, असा आहे. आणि नेहमी पण आम्ही कधी येतो ना तर इथून काही ना काही घेऊनच जातो. पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, ओनली अँड ओनली पॉझिटिव्ह वाईब्स. आणि दसऱ्याच्या दिवशी तर इथे वेगवेगळीच मजा असते, जत्रा भरते आणि त्यावेळचा ऑरा आणि त्यावेळची जी मजा असते ना ती शब्दात नाही सांगू शकत, ती अनुभवावीच लागते. त्याचे काही ग्लिम्स आणि व्हिडिओज आपण जस्ट ह्या व्हिडिओमध्ये पुढे शेअर करू, ते सुद्धा नक्की बघा. देवीचे दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही मंदिर परिसरात बसलो आणि संध्याकाळी 5-5:30 वाजताच्या सुमारास पुण्याकडे जायला निघालो. वाटेत छानपैकी सनसेट दिसत होता, तो मी मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतला. तर महाकाली मातेचं दर्शन घेतल्यानंतर पुण्याकडे निघालो होतो, पण रस्त्यात जस्ट प्लॅनमध्ये थोडा सडन चेंज झाला. रस्त्यामध्ये पुण्याकडे ऑन द वे असताना पाली येथे एक खंडोबाचं छानसं मंदिर आहे. म्हटलं तिकडचंही दर्शन घेऊन घेऊ, तर आता तिकडेच निघालो आहे खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी. एअरकोट 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 एअरकोट. खंडोबाचं दर्शन घेऊन आता वापस पुण्याकडे निघालो आहे. ऑलरेडी रात्रीचे आता 8-8:30 वाजले आहेत आणि पुण्याला पोचायला रात्रीचे 1-2 तरी होतील मे बी. तर बाहेरच आता डिनर करायचं डिसाईड केलं आहे. सो आता फटाफट डिनर आवरू आणि निघू पुढच्या प्रवासाला. हॉटेलमध्ये जेवण करत असताना सुद्धा पिऊन शंभूची मस्ती सुरू होती. तेव्हा तिथल्या स्टाफने पिऊन शंभूला खेळण्यासाठी टॉयज अवेलेबल करून दिले. त्यासोबत ते छानपैकी खेळत होते. सो हा ब्लॉग आता इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय शंभू, बाय. उम्मा कर, उम्मा कर ना. बाय.